गुड मॉर्निंग, नमस्कार मैत्रिणी. आणि आज आहे रविवार. आता वाजले ते 12 आणि आजची सकाळ उशिरा झाली आहे आमची. रविवार असल्यावर सुट्टी असते त्यांना पण मला पण. कामाला जायचं नाही. मस्त नाश्ता बिष्टा झाला आहे. डोकून बघू नका, दिसतंय सगळं इकडनं. साहेब मस्त गॅलरीत बसून फोनवर गप्पा चालू आहे. नाश्ता बिष्टा झाला आहे. मस्त चीज टोस्ट बनवलं होतं आज, ऑमलेट आणि चीज टोस्ट. छान असा नाश्ता झाला आहे. त्या भांडी घासायला अर्धी घेतल्या, ते अर्धी घासून झाली, आता घासायची आहे. आणि किचन तर आपलं आवरलेलंच असतं. इथं सगळं घाणच होऊन देत नाही. तशी मी जेवण करता करताच पुसायची सवय असते मला. आणि बाकीची कामं बाकी आहेत अजून. आजचा रविवार आहे. बघा इथं मस्त बाल्कनीत बसून गप्पा चालू आहे. फोन इथं लावून दिला, रेंज येत नाही, त्याच्यामुळं गॅलरी टाकून दिलेलं आहे यांना. आणि मस्त गप्पा चालल्या त्या मित्रांबरोबर. सकाळी सकाळी छान बाल्कनी मिळाली त्यांना बसायला. इथं मस्त असं गप्पा टप्पा मारत बसतात आहे तिथं. चहा देऊ काय? हा, दिवसभर चहा दिला तरी नको, नाही परत परत ठेवायला लागेल. एकदा चहा पिऊन झाली, मस्त नाश्ता झालाय. चहा देऊ काय? तर आहे काय बोलतात, येतेच काय परत. दिवसभर दिला चहा तरी चालेल, पित राहतील. थांबा नंतर बनवते, भांडी घासून होते, देते बनवून. मी ते आता सगळी भांडी माझी घासून झालेली आहे छान अशी. दोन आता मस्त सुकवून नंतर मग डाळीमध्ये भरून ठेवणार, नंतर लावायची. आज रविवार आहे, बघू आज काय येतंय. मला जायचं आहे सांताक्रूजला, पण माहीत नाही. मी जर जा बोलले तरच जाणार आहे, नाही बोलले तर नाही जायचं. कारण काकीकडे जाणार आहे, काकीला पार्ल्याला जायचं असं त्या बोलत होत्या. माहिती नाही आता जातो की नाही. मग काकीसोबत गेलो तर पार्ल्याला. काकीला मी इकडं बोलवलेलं माझ्या घरी, वेळ नसल्यामुळे त्या नाही आल्या. ते बघू आता मी तिकडे जाते का, आणि गेले तर मग बघू पार्लरला जाणार आहे. मला ॲग्रो पण करायचं आहे, थोडंसं हेअरकट पण करायचं आहे. शॅम्पू केलं आता केसांना मी. पातळ झाले ते केस, गळतात ना जास्त, तर पातळ झाले तसं बोललं. बघूया, सेट मारू नाही यांच्या, फक्त स्ट्रेट कट करते मी, बाकी नाही काही. आणि काम तसं बाकीचं सगळं आवरलेलं आहे, काम काही नाही आहे. मशीन लावायची पण संध्याकाळी असते मशीन. आणि मग आता नाश्ता बिष्टा झाला आहे, भांडी झाली आहे. जेवणामध्ये बघूया, भात आहे रात्रीचा. रात्री मस्त चिकन किमा बनवलेला आणि खूप छान झाला होता. नक्की ट्राय करत जा माझ्या पद्धतीने तुम्ही पण. आणि सोपं असतं, जास्त काय अवघड नाही, काय नाही, सोपं होतं बनवायला पण. आणि नक्की तुम्ही पण माझं जेवण बघून माझ्यासारखं जेवण तुम्ही पण ट्राय करा, नक्की चव लागेल तुम्हाला पण. जेवणासाठी व्हिडिओ बघत जा, जेवण छान असतं. आणि मग चला पुढे बघू आता दिवसभर. आणि रात्री यांचे फ्रेंड आले होते, दोस्त आलेले. नंतर मग मी काही दिवस सूट नाही केला, काय नाही. मला जेवण वगैरे जेवायला वगैरे दिलं, जेवून गेले ते आले तर. आणि मस्त वाटलं असं कोण आलं तर अचानक. मग जेवण वगैरे आपल्या घरात असलं पाहिजे. आता आम्ही दोघंच आहे, पण माझ्याकडे जेवण नेहमी जास्त असतं. कारण असं मला माहिती कोण पण येतं, नाही आलं तरी पण बनतं जास्त. थोडं करायला गेलं तरी जास्त बनतं. तर चला बघू आजचा दिवस कसा आहे. असा ताजा ताजा कुपा, फ्रेश आहे एकदम. आणि पीस बघा केवढे मोठे मोठे करून दिले ते बघा. एक एक दोन दोन पीसातच काम. मस्त आता डाळ बनवणार, भात आणि कुपा फ्राय, बस मस्त संडे स्पेशल. आणि आता याला इथं मस्त मीठ लावून घेणार आहे आणि थोडीशी हळद, थोडीशी, आणि अर्धा लिंबू. मस्त असा रस पिळून लावून मॅरिनेट करायला ठेवणार आहे. आलं लसूणची पेस्ट पण करायची आहे, पण मी घरातच करणार आहे आता, वेळ आहे अजून, करून घेणार आहे. थोडीशी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, जिरा पावडर. छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं. त्यात मस्त 1-2 तास मॅरिनेट करून ठेवले होते. आलं लसूण आणि मिरची नंतर पेस्ट करून टाकली. व्हिडिओ स्किप झाला होता तिथे. आणि इथे छान आहे तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मिरची पावडर आणि मीठ टाकून घेतलं मस्त. आता इथं पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे.
छान आता याच्यामध्ये असं दोन्ही साईड अशा छान आता इथे असे सगळं टाकून घेतले आणि त्याच्यात थोडासा मी असं साईडने लसूण पण टाकणार आहे. हा गावचा लसूण आहे, कुठला नाही मी, त्याला अख्खा असेल तर कुटून घ्यायचा आणि मस्त असं इकडनं तिकडनं असं तेल हे करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बाजूने असं छान ब्राऊन होतील. आणि गॅस स्लो केलेला आहे मी. आणि असे फ्राय करताना घडी घडी पलटी नाही करायचे, छान असे एक साईड होऊन द्यायची, नंतर पलटी करून दुसऱ्या साईडने छान असे रंग येईपर्यंत, ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. इथे छान असे पलटी करून घेतलेत. आणि नुसते आता हे बोनलेस पीस आहे, मस्त नरम आहेत, काटे नसतात याला जास्त. बाव आहे आज, बाव नुसते. इथे मस्त आपली अशी डाळ बनवून झाली. कुकरला छान असा गरम गरम भात होतोय आणि ते फिश फ्राय छान मेजवानी आहे संडेची. आणि हा मसाला आहे, मी त्याच्यामध्ये राहिलेला मॅरिनेशनचा तो मसाला टाकलेला आहे साईडला, आवडतं मला, छान कुरकुरीत लागतं ते. आणि मस्त आता असे चांगले ब्राऊन होईपर्यंत हे फ्राय करून घेते आणि मग जेवण तयार आपलं आज. तर असे बनवून झाले ते आणि छान असे मस्त प्लेटमध्ये काढून घेतले. कोथिंबीर आणि लिंबू, मस्त असं लिंबू पिळायचं आणि छान असं ताव मारायचा. तर मस्तपैकी मस्त आले ते. आणि कसे वाटले फिश फ्राय, कसे नाही नक्की सांगा कमेंट करून. आणि नक्की तुम्ही पण ह्या पद्धतीने ट्राय करा, चांगलेच वाटतील तुम्हाला. बघा एकदा प्रयत्न करून. त्यांच्यासाठी अशी प्लेट तयार केली आहे छान मस्त. आता याचा आस्वाद घेणारे साहेब आमचे. ही माझी प्लेट, मला असं जेवायला आवडतं. आणि ही ह्यांची प्लेट, यांना असं आवडतं. म्हणजे मी देते, त्यांचं आवडीनिवडीचं काही नसतं का हो, जे येईल ते द्या. छान झाले ते, मी तरी टेस्ट केलं. हे सगळंच झाले धुतल्यानंतर, शॅम्पू केला आहे ना. तोंड चमकतं एकदम, कोरियन वाटते ना तोंडावर. चायनीज आहे. खाऊन सांगा कसं झाले. मी तरी टेस्ट केलं आहे, मला आवडतं. मी केलेलं जेवण मला आवडतं, मस्त जेवण आहे. या जेवायला कधी सांगणार, वाट बघते मी. फिश का मसाला छान आहे, साधं सिंपल पण मस्त आहे, छान. या तुम्ही पण जेवायला. कसं होतं आता बघा. छान आहे. फिश फ्राय अँड दाल राईस एक नंबर नाही. माझ्या आधीच आले तुम्ही, मला सोडणार आहे ना, बघू द्या काय काय सोडसाल ना मला. सोडावं लागेल. हां ना, हे सोडता येते मला. ही बघ उठली, जागी झाली. येता का तुम्ही? वहिनी जागी झाली आमची, येता का तुम्ही? येतो बाई येतो, थांब. छान मस्त अशी तयारी केली. मी घरी दोघं हे कामाला चालले ते बाहेर, मी काकीकडं चालले. जसं की सकाळी बोलत माझी कामं आहेत, आहे ना. हा, तुझी काम आहे सगळ्यांची व्हिडिओ शूटिंग करून आणि जेवढी काम आहे. ओके. संगीन सी फूडचे स्टॉल लागतात हे संध्याकाळी फाटा रोडला. गेले मागं, आमची गाडी एवढ्या स्पीडने चालते ना, काही व्हिडिओ बघायच्या आधीच निघून जातं, ते दाखवायच्या आधी, शूट करायच्या आधीच. मस्त संध्याकाळी लागतं संडेला आणि खूप गर्दी असते इकडं, छान असते. येऊन तुम्ही इथे विजिट करू शकता. सी फूडचे स्टॉल लागतात हे संध्याकाळी फाटा रोडला. गेले मागं, आमची गाडी एवढ्या स्पीडने चालते ना, काही व्हिडिओ बघायच्या आधीच निघून जातं, ते दाखवायच्या आधी, शूट करायच्या आधीच.
मस्त संध्याकाळी लागतं संडेला आणि खूप गर्दी असते इकडं, छान असते. येऊन तुम्ही इथे विजिट करू शकता. नेस्को 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 नाही, चलो लेट्स गो. चला आता यायला 12 वाजतील, 12 वाजतील नाही तर 13 पण वाजतील, 1 वाजतील काय हो. चलो बाय. तुम्ही पण फिरा आमच्या सोबत मस्त. काय बोलतेस? हो मग काय, त्याला विसर किती फिरतील ना आता. आपले व्हिडिओ बघणार तर फिरणारच ना. बघत पण नाही कोणी, नाही बघितले पाहिजे. काय आवडत नाही काय लोकांचे, काही पण बघतात ते, आपले नाही बघत आहे. लोक काही पण टाकतात उचलून, ते बघतात ते. आमची पण बघत जा, छान असतं ते. आमची रेसिपी बघत जा फक्त, जेवण छान असतं आमचं. आणि हे सगळे अशी मस्त इथे खाऊ गल्ली आहे, छान इथं फूड असतं सगळं. काय भेटलं तू बघितलं त्या दिवशी व्हिडिओ टाकलेले आपण मोमोज खायला गेलो, तेव्हा टाकले. तू युट्यूबला नाही आहे ना, मी टाकले. हा मग सगळीकडे जायचं आपण. शेट आहे आमचा बारका. छोटे साप छोटे सरकार, हे त्यांचे मोठे सरकार. ओपन केलंय हे म्हणते पार्ल्याला आम्ही हे खाल्लो होतो. चालतंय की इथं काय 12 वाजे कामाला होते, थोडा हरवा मग जाऊ. कुठं येणार आहे? नाही तर नाही, कुठं नसत कुठं येणार आहे. इथं जाऊ तिथं जाऊ. लगेच बनवू, पिठलं बनवू लगेच. नाही गावात माहिती का वाढले ना, मग कधी असं होतच राहून नाही का ठाण्याला मम्मीकडे जायचं. मी नाही जात बाई दुसरी कोणाकडं, मी तुमच्याकडे सोडून कोणाकडेच नाही. हे काय बोलते, हे बाजूचं घर म्हणून ते औषध टाकलं ना आम्ही, ते औषधाने तू वर जाऊन मेल्या वाटतं, मग काढून फेकलं. मग तेव्हापासून केस कापले तू नाही व्हिडिओ नाही. तिथं काय करा आता, सोबवलंय ना. मस्त 12:30 वाजले. साहेब पण आमचे काम करून आले, ते जेवायचं बाकी अजून. त्यांना आज इकडे जेवले नाही, आग्रह केलेला जेवायचा पण उशीर झालाय. 12:30 वाजले ते. आणि घरी जेवण आहे. आम्ही पण आज सगळं काय वरचंच खाल्लंय, पाणीपुरी फालुदा. बोला जेवायला नको आहे, काकी बोलत होते जेवण जा, बोला नको. ते लोक पण नाही जेवले. नाना सूप पिले. हा मी पण थोडंसं पिली सूप. नानाला सर्दी झाली ना, मग सूप पिले थोडंसं. नाना सर्दी म्हणून तू सूप पेली? नाही नानासाठी आणलं, पण आता बापाचा जीव असतो. थोडं तू खा, थोडं मी खाल्लं. मग अर्ध त्यांनी, अर्ध मी. बरं वाटलं. जावायला पण विचारत होते काय आणतो घरी. म्हणलं दरबारीने कशाला काय आणायचंय, बोलव घरी नका बोला. चला मैत्रिणींनो, तर असा आमचा आजचा दिवस होता मस्त. हॅपी संडे. तुमचा? आमचा पण चांगला गेला. हा यांचा पण चांगला गेला. उद्या आपलं मंडे रुटीन चालू. आणि व्हिडिओ आवडलेस तर व्हिडिओ बघा आमचे, मस्त शेअर करा, लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा पहिली गोष्ट तर. चलो बाय, गुड नाईट. गुड नाईट. परत काय गुड नाईट केला ना, सारखं काय